तर विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, गणित विभागामार्फत आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. शालेय शिक्षण संपवून नुकतंच आपलं महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी सुरुवात झालेली आहे. इयत्ता 10वी मध्ये SSC, CBSE, ICSE अशा विविध बोर्डांच्या परीक्षेत भरघोस यश संपादन करून आपण आपला प्रवेश अनेकांत परिवारात केला, याबद्दल आपलं पुनश्च अभिनंदन व हार्दिक स्वागत. मित्रहो, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण योग्य ती काळजी घेत आहोत. आपण सर्वजण सुरक्षित राहून आपले पुढील शिक्षण खंडित न करता ऑनलाईन पद्धतीचा उत्तमरित्या वापर करून इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. म्हणूनच आपल्या महाविद्यालयात 2 सप्टेंबर 2020 पासून गुगल क्लासरूम मार्फत लेक्चरचे आयोजन केले आहे. गणित म्हटलं की आपल्या सर्वांच्या आवडीचा पण काहींना जड वाटणारा, नकोसा वाटणारा विषय. मात्र आपण विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला आहात, त्यामुळे गणितातील संकल्पनांचा संबंध फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स नव्हे तर मराठी, इंग्रजी, हिंदी यांच्याशी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आपणास माहीतच आहे. आपण आपलं करिअर निश्चित करून या शाखेत प्रवेश घेतला आहात, त्यामुळे विज्ञान म्हटलं की गणित हा आवश्यक विषय आहे. त्यामुळे या विषयात यापूर्वी इयत्ता 10वी मध्ये कोणता अभ्यास केलात व चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 म्हणजेच इयत्ता 11वी मध्ये कोणत्या संकल्पनांचा अभ्यास करावायचा आहे हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथम माझी ओळख करून देतो. मी प्राध्यापक अविनाश ज्ञानदेव मदने, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. तसेच गणित विभागामध्ये 3 प्राध्यापक आहेत. मोरे गोरक्षनाथ तुकाराम, जे डिपार्टमेंटचे हेड ऑफ दी डिपार्टमेंट आहेत. तसेच मांजरे संदीप शरद, प्राध्यापक पवार प्रशांत देवीदास यांचंही मार्गदर्शन तुम्हाला इथून पुढे भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास यांची ओळख करून द्यायची गरज वाटत नाही, कारण सर्वांनाच माहिती आहे हे आपले श्रीनिवास रामानुजन यांनी सिरीज म्हणजे सिक्वेन्सचा पुढचा भाग याच्यामध्ये बरंच काही योगदान दिलेलं आहे. गणितामध्ये संशोधन केलेलं आहे. नंतर आर्यभट्ट आपणा सर्वांना माहिती आहेत, हे गणिताचार्य आहेत. हे दत्तात्रेय रामचंद्र कारपेकर आणि ह्या शकुंतला देवी, हे सर्व इंडियन मॅथमॅटिशियन्स आहेत. आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स 11th सायन्स साठीचा पेपर पाहणार आहोत. या पेपरमध्ये 2 पार्ट्स आपल्याला पाहिजेत. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट 2 असे 2 पेपरचा स्टडी आपल्याला करायचा आहे. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 या पेपरमध्ये आपल्याला सिलेबस कोणता दिलेला आहे किंवा कोणत्या टॉपिकचा चॅप्टरचा अभ्यास करावायचा आहे ते आपण बघूया. चॅप्टर नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट, चॅप्टर नंबर 2 ट्रिगोनोमेट्री फर्स्ट, चॅप्टर नंबर 3 ट्रिगोनोमेट्री सेकंड, चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस, स्ट्रेट लाईन, चॅप्टर नंबर 6 सर्कल, चॅप्टर नंबर 7 कोनिक सेक्शन्स, चॅप्टर नंबर 8 मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि लास्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9 प्रोबॅबिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये काय पाहायचंय, कोणते पॉइंट डिस्कस करायचे, कोणते फॉर्म्युले स्टडी करायचे ते पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला या चॅप्टरची ओळख करून घ्यायची आहे. अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल तुम्ही 8th-9th क्लास पासून पाहत आलेला आहे. अँगलची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. आता या वर्षी आपल्याला अँगलचं मेजरमेंट करण्याच्या मेथड्स
किंवा सिस्टीम्स आपल्याला पाहिजे आहेत. ट्रिगोनॉमेट्री फर्स्ट, याच्यामध्ये ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज तुम्ही गेल्या वर्षी म्हणजेच 10 क्लासला स्टडी केलेले आहेत. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्सही तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक फर्स्ट मध्ये अभ्यासायचा आहे. ट्रिगोनॉमेट्रिक सेकंड मध्ये काही महत्वाचे 12वीच्या दृष्टीने किंवा इंजिनिअरिंगच्या दृष्टीने महत्वाचे फॉर्म्युले स्टडी करायचे आहेत. डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयर मध्ये तुम्ही डिटर्मिनंट्स पाहिलं, 2x2 ऑर्डरचे डिटर्मिनंट्स सॉल्व्हही केले. त्याच्यावरचे ऍप्लिकेशन्स तुम्ही पाहिले. क्रॅमर्स रूल. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण डिटर्मिनंटचा उपयोग करतो हे आपल्याला क्रॅमर्स या सायंटिस्टने सांगितलं. स्ट्रेट लाईन. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण इक्वेशन्स ऑफ लाईन्स, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन्स आपल्या सर्वांना माहिती आहे. आता 10वी मध्ये तुम्ही व्हेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन्स, त्याच्यामध्ये स्लोप पॉइंट फॉर्म, नंतर इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म असे फॉर्म बघितलेले आहेत. त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. पुढचा सर्कल. तुम्ही 10 क्लासमध्ये किंवा 9 क्लासमध्ये सर्कल हा चॅप्टर पाहिलेला आहे. सर्कलची डेफिनेशन पाहिलेली आहे, आर्क पाहिलेले आहेत सर्कलचे, आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्सही तुम्ही पाहिलेले आहेत. कोनिक सेक्शन्स, याच्यामध्ये तुम्ही कोन पाहिलेला आहे, कोनचे व्हॉल्यूम, सरफेस एरिया तुम्ही काढायला शिकलाय. याच्यामध्ये आपण कोनिक्सचे सेक्शन पाहणार आहोत. मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा नवीन चॅप्टर आहे तुमच्यासाठी, पण याची लिंक गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेलंच आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मीन, मोड, मेडियन, त्याच टाईपचा हा एक चॅप्टर आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ओके, मीन, मोड, मेडियन हे सेंट्रल ऑफ टेंडन्सीचे मेजर्स आहेत. तसेच रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, व्हेरिएशन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे मेजर्स ऑफ डिस्पर्शन्स आहेत. हे आपल्याला पाहायचं आहे. आणि लास्ट चॅप्टर प्रोबॅबिलिटी, याच्यामध्येही तुम्ही इव्हेंट्स, प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आणि काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले. आता आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये यावर्षी काय पाहायचं आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टेड अँगल्स म्हणजे काय ते पाहायचं आहे. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला फिगर्स दिलेले आहेत, त्यातल्याच काही फिगर्स मी इथं घेतलेले आहेत. OA इज इनिशियल आर्म, आणि हा जो OA इनिशियल आर्म आहे तो रोटेट होतोय. तो एकतर ही डिरेक्शन कसली आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, आणि दुसरी डिरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज आहे. मग त्या डिरेक्शन्स वरून आपल्याला 2 टाइप्स अँगलचे मिळतात. पॉझिटिव्ह अँगल्स, त्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन कशी करणार आहोत. इनिशियल आर्म OA, ओके, rotates in anti-clockwise direction and we get position of this terminal arm OB. ओके, म्हणजे हा इनिशियल आर्म असा रोटेट, त्याची पोझिशन फिक्स आहे, आणि तो असा रोटेट केल्यानंतर त्याची पोझिशन जी फायनल आहे त्याला आपण टर्मिनल आर्म म्हणतोय. आणि मग त्याच्यामध्ये जो अँगल तयार होतोय तो अँगल, त्या अँगलची डिरेक्शन कोणती आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणून त्या अँगलला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह अँगल म्हणायचं. आणि मग त्याच्या डेफिनेशन्स आपण या पॉइंट्स मध्ये डिस्कस करणार आहोत. निगेटिव्ह अँगल. आता अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह अँगल, आणि क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह अँगल असणार आहे. जर या आर्मची किंवा हे रोटेशन कसे असणार आहे, क्लॉकवाईज डिरेक्शनने असेल तर त्या अँगल्सला काय म्हणायचं, निगेटिव्ह अँगल्स. नेक्स्ट पॉइंट झिरो अँगल. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे झिरो अँगल केव्हा असणार आहे, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांची पोझिशन सेम असली पाहिजे. पण ही पोझिशन सेम असताना आपल्याला एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतरही आपल्याला पोझिशन सेम मिळणार आहे. बट हिअर या अँगलची पोझिशन आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. ते अँगल्स कोइन्सिडंट असले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एकही रोटेशन असलं नाही पाहिजे. अशा अँगल्सला काय म्हणायचं आहे, झिरो अँगल्स म्हणायचं आहे. म्हणजे इनिशियल आर्म OA आणि टर्मिनल आर्म OB हे कोइन्साइड आहेत आणि त्याच्यामध्ये रोटेशन काय आहे, झिरो आहे, म्हणून याला काय म्हणायचं, झिरो अँगल. नेक्स्ट पॉइंट स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल
आपल्याला माहिती आहे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांची डिरेक्शन जर अपोजिट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रेट अँगल म्हणणार आहे. आणि तो अँगल आपल्याला माहिती आहे, तो अँगल किती असतो, 180 डिग्री असतो. म्हणजे हा पॉझिटिव्ह डिरेक्शनने 180 डिग्री आणि हा निगेटिव्ह डिरेक्शनने 180 डिग्री म्हणजेच -180 डिग्री. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे वन रोटेशन अँगल. म्हणजे या पद्धतीने आपण OA हा इनिशियल आर्म आहे आणि OB टर्मिनल आर्म आहे, त्या दोघांची पोझिशन कोइन्साइड आहे. ते दोन्ही आर्म्स कोइन्साइड्स आहेत. मग एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला त्यांची पोझिशन कशी मिळणार आहे, सेम मिळणार आहे. आणि म्हणून याला आपण रोटेशन म्हणणार आहोत. हे पॉझिटिव्ह रोटेशन आणि हे निगेटिव्ह रोटेशन म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शनने झालेलं रोटेशन आहे. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, तर XY प्लेन मध्ये या अँगलचा वर्टेक्स हा ओरिजिन असतो आणि इनिशियल आर्म लाइज ऑन एक्स ऍक्सिस आणि टर्मिनल आर्म हा या क्वाड्रंट मध्ये असतो. बरोबर आहे. XOY हा फर्स्ट क्वाड्रंट, YOX डॅश हा सेकंड क्वाड्रंट, X'OY डॅश हा थर्ड क्वाड्रंट आणि XOY डॅश हा फोर्थ क्वाड्रंट. हे आपल्याला माहिती आहे. मग ज्यावेळी अँगलचा वर्टेक्स हा ओरिजिन असतो त्यावेळी त्या अँगलला काय म्हणायचं, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे अँगल इन क्वाड्रंट. याचा अर्थ अँगलचा टर्मिनल आर्म हा क्वाड्रंट मध्ये असणार आहे म्हणून त्याला काय म्हणलंय, अँगल इन क्वाड्रंट. म्हणजे हीच आपण डायग्राम इथं पाहिली तरी काही हरकत नाही. XOP हा जो अँगल आहे तो अँगल इन क्वाड्रंट आहे किंवा XOQ हाही अँगल इन क्वाड्रंट आहे आणि XOR हा सुद्धा अँगल इन क्वाड्रंट आहे. नेक्स्ट को टर्मिनल अँगल्स. आता याची डेफिनेशन आपण कशी करणार आहे, ज्यावेळी OA हा इनिशियल आर्म आणि OB हा टर्मिनल आर्म असेल आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल, म्हणजे इथं अँगल कोणता दिलाय, 30 डिग्री दिलेला आहे. म्हणजे या इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांच्यामधला अँगल किती डिग्री आहे, 30 डिग्री आहे. आता ही जी पोझिशन आहे ती दुसऱ्या कोणत्याही अँगलची असेल तर त्या दोन अँगल्सला काय म्हणणार आहे, को टर्मिनल्स अँगल म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल हा अँगल पॉझिटिव्ह अँगल आहे आणि दुसरी पोझिशन सेम केव्हा भेटणार आहे, तर हा जो डिरेक्शन आहे ती निगेटिव्ह आहे, क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. म्हणजेच तो अँगल कोणता झाला, -330. म्हणजेच -330 डिग्री आणि 30 डिग्री हे दोन अँगल को टर्मिनल्स अँगल झाले, कारण त्या दोघांचीही पोझिशन इनिशियल आर्मची आणि टर्मिनल आर्मची पोझिशन कशी आहे, सेम आहे. किंवा आणखी एक उदाहरण घेतलं की एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर तो अँगल जो आहे तो किती डिग्रीचा होणार आहे, वन रोटेशन कंप्लीट केलं की अँगल किती डिग्रीचा होतो, 360 डिग्रीचा होतो. आणि त्याच्यामध्ये +30 डिग्री केलं की त्या दोघांचीही पोझिशन अँगलची म्हणजेच इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म या दोघांची पोझिशन कशी भेटणार आहे, आपल्याला सेम भेटणार आहे. म्हणजेच 30 डिग्रीची पोझिशन आणि 390 डिग्री अँगल असणाऱ्या इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांची पोझिशन आपल्याला सेम भेटणार आहे. म्हणून 30 डिग्री आणि 390 डिग्री या दोन्ही अँगल्सला आपण काय म्हणणार आहे, को टर्मिनल्स अँगल्स म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरची अशा पद्धतीची एक्झाम्पल स्टडी करायचे, डेफिनेशन्स लक्षात घ्यायच्यात. क्वाड्रंटल अँगल्स म्हणजे काय, तर इनिशियल आर्म अलॉंग एक्स ऍक्सिस आणि टर्मिनल आर्म लाइज ऑन ऍक्सिस. मग तो वाय ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल किंवा निगेटिव्ह वाय ऍक्सिस असेल. अशा अँगल्सला आपण काय म्हणणार आहे, क्वाड्रंटल अँगल्स. नेक्स्ट राईट अँगल. आपल्या सर्वांना माहिती आहे राईट अँगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो पायथागोरस थिअरम, बरोबर आहे, किंवा 30, 60, 90 थिअरम किंवा 45, 90 डिग्री थिअरम, बरोबर आहे. तिथं आपल्याला माहितीच झालेलं आहे
की राईट अँगल कशाला म्हणायचं. म्हणजे इथे इनिशियल आर्म अलॉंग एक्स ऍक्सिस आहे आणि टर्मिनल आर्म अलॉंग वाय ऍक्सिस आहे. त्यांच्यामधला जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. बरोबर आहे. हा पॉझिटिव्ह डिरेक्शनने आहे आणि हा निगेटिव्ह म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शनने आहे. निगेटिव्ह अँगल आणि पॉझिटिव्ह अँगल दोन्हीही 90 डिग्रीचे आहेत. फक्त डिरेक्शन दोघांची वेगळी आहे. मेजर्स ऑफ अँगल्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत मेजर्स ऑफ अँगल्स म्हणजेच अँगलचं मेजर हे डिग्रीमध्ये काउंट करतात हे माहिती आहे. यावर्षी आपण अँगलचं मेजर हे दुसऱ्या सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. त्या सिस्टीमचं नाव आहे सर्क्युलर सिस्टीम, म्हणजेच सर्कलशी रिलेटेड आहे. आणि त्याचं मेजर हे आपण रेडियन मध्ये काउंट करणार आहे. म्हणजे आपल्याला यावर्षी काय पाहायचंय, डिग्री मेजर आणि रेडियन मेजर पाहायचं आहे. आणि मग डिग्री मेजरचं कन्व्हर्शन रेडियन मेजर मध्ये कसं करायचं आणि रेडियन मेजरचं कन्व्हर्शन डिग्री मेजर मध्ये कसं करायचं या संदर्भात आपण इथं डिस्कशन करणार आहोत. पहिली सिस्टीम आहे सेक्साडेसिमल सिस्टीम, म्हणजेच डिग्री मेजर. आणि दुसरी सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम, त्याला आपण काय म्हणणार आहे, रेडियन मेजर. मग आता थीटा हा जर डिग्री मध्ये दिला असेल तर त्याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, थीटा इंटू पाय अपॉन 180 रेडियन. आणि मग एक आपण एक्झाम्पल घेतलं की तुमच्या सहज लक्षात येईल की डिग्री मेजरचं आपण रेडियन मेजर मध्ये कसं कन्व्हर्शन करता येईल. फॉर एक्झाम्पल 90 डिग्रीचं कन्व्हर्शन आपल्याला रेडियन मध्ये करायचं आहे. सो 90 इंटू पाय अपॉन 180. ओके, 0 0 कॅन्सल होईल, 9 2 जा म्हणजेच पाय बाय 2 येईल, म्हणजेच पाय बाय 2 रेडियन. 90 डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये किती झालं, पाय बाय 2 रेडियन. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने डिग्रीचं मेजर रेडियन मध्ये करायचं आणि रेडियनचं मेजर आपल्याला डिग्री मध्ये करायचं आहे. दुसरी सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, रेडियन मेजर. आणि याच्यामध्ये रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करण्यासाठी फॉर्म्युला थीटा इंटू 180 अपॉन पाय. ज्यावेळी डिग्रीचं मेजर रेडियन मध्ये करतो त्यावेळी हा फॅक्टर रेसिप्रोकल आहे, म्हणजे पाय अपॉन 180 आहे. हा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे फक्त. फॉर एक्झाम्पल पाय बाय 3 रेडियन, त्याचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये काय येतं ते आपल्याला पाहायचं आहे. पाय बाय 3 इंटू 180 अपॉन पाय, पाय पाय कॅन्सल होईल, 3 6 जा 18, म्हणजे इथं 60 राहिलं, म्हणजे 60 डिग्री हा अँगल आपल्याला मिळाला. म्हणजेच पाय बाय 3 रेडियन इज इक्वल टू वॉट, 60 डिग्री. असेच कन्व्हर्शन आपल्याला पाहायचे आहेत या पॉइंटमध्ये आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट पॉइंट आहे लेंथ अँड एरिया ऑफ अ सेक्टर, म्हणजे लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सेक्टर आणि एरिया ऑफ अ सेक्टर, असे दोन पॉइंट्स आपल्याला इथं डिस्कस करायचे. मग त्याच्यावरचा थिअरम आपल्याला पाहायचा आहे. हा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करण्याचा, S इज इक्वल टू आर थिटा. वी नो दॅट दिस इज सर्क्युलर सिस्टीम और दिस इज सेक्टर, आणि या सेक्टरचा हा काय आहे, आर्क आहे. त्याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे, S इज इक्वल टू आर थिटा. एल म्हटलं तरी चालेल, एल इज इक्वल टू आर थिटा. मग थिटा काय आहे तर सेंट्रल अँगल आहे आणि आर काय आहे तर रेडियस ऑफ सर्कल आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे एरिया ऑफ सेक्टर. हाऊ टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर, त्याचा एक थिअरम आपल्याला या पॉइंट मध्ये डिस्कस करायचा आहे. हा सेक्टर आहे आणि त्याचा हा शेडेड रिजन म्हणजे एरिया आहे. मग तो एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला या पद्धतीने हा एरिया फाइंड आउट करता येईल. आणि त्याचबरोबर काही प्रॉब्लेम्स आपल्याला क्लॉक, आपल्या सर्वांना माहिती आहे मिनिट्स हँड आणि अवर हँड्स, मग त्यांच्यामधला अँगल किती असू शकेल वेगवेगळ्या पोझिशन्सला, ते अँगल्स फाइंड आउट करण्याची सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये माहिती करून घ्यायची, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. हे सायंटिस्ट ऍस्ट्रॉनॉमर्स आहेत, यांचं नाव आहे हिपार्चस. यांनी ट्रिगोनॉमेट्री मध्ये फार मोठं संशोधन केलेलं आहे. आणि आपला नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे, ट्रिगोनॉमेट्री फर्स्ट. ट्रिगोनॉमेट्री म्हटलं की साइन थिटा, कोसाइन थिटा किंवा
टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज. मग हे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज आपण राईट अँगलच्या सहाय्याने फाइंड आउट केलेत, बरोबर आहे. तेच आपल्याला सर्क्युलर सिस्टीमने फाइंड आउट करायचे. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. म्हणजे युनिट सर्कल किंवा स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणायचं, की ही डायग्राम ऑब्झर्व करा. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ज्या सर्कलचा सेंटर हा एक्स वाय प्लेनचा ओरिजिन असतो, त्या सर्कलला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणणार आहे. आणि मग त्याच्यावरचा एक इनिशियल आर्म कोणता आहे, ओ एक्स, आणि टर्मिनल आर्म हा या पॉइंटची पोझिशन आहे, आणि यांच्यामधला जो अँगल आहे तो थीटा आहे. म्हणजेच हा जर सेगमेंट आपण जॉईंट केला तर आपल्याला राईट अँगल ट्रँगलच दिसतो. आणि मग राईट अँगल ट्रँगल ही अपोजिट साईड झाली, ही ऍडजस्टंट साईड झाली. मग साइन थिटा म्हणजे काय, तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, आणि कॉस थिटा म्हणजे काय, तर ऍडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके. आणि मग या पद्धतीचे फॉर्म्युलेज आपल्याला या पॉइंटमध्ये डिस्कस करायचे. ही पोलर सिस्टीम आहे, हे कसे आले, साइन थिटा, कॉस थिटा, या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज ऑफ एनी अँगल्स. आतापर्यंत ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज ऑफ 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री इथपर्यंत तुम्ही ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट केली. याच्यामध्ये काय, तर ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज ऑफ एनी अँगल कोणताही असू द्या, मग त्याचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट करायचे. 15 डिग्री अँगल असेल तर त्याचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज कसे काढायचे, किंवा 185 असेल तर त्याचा 175 असेल, कोणताही अँगल असेल तर त्याचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट करायचे, हे आपण या पॉइंटमध्ये डिस्कस करणार आहोत. साइन्स ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. आता इथे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स म्हणजेच आपण काय घेणार आहे, ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज घेणार आहे. मग त्या ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे साइन कोणते येतात आणि तेही कोणत्या क्वाड्रंट्स मध्ये कोणते साइन्स येतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. क्वाड्रंट तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. एक्स वाय प्लेन घेतलं तर फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय येणार आहे, एक्स ओ वाय, आणि सेकंड क्वाड्रंट किंवा एक्स डॅश ओ आणि वाय हा सेकंड क्वाड्रंट. या पद्धतीचे सगळे क्वाड्रंट्स तुम्हाला माहिती आहे. मग ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स म्हणजे साइन कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, त्याची चर्चा आपल्याला या पॉइंट मध्ये बघायची आहे. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. याच्यामध्ये आपण 10वी मध्ये 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री इथपर्यंत आपण ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण कोणत्या पॉइंटचा अभ्यास करणार आहे, तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेज आपल्याला स्टडी करायचे आहेत. मग 30 डिग्री, 45 डिग्री या ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे अँगल्सच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. फंडामेंटल आयडेंटिटीज अँड प्रॉपर्टीज ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. टीएफ म्हणजे काय, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. मग फंडामेंटल आयडेंटिटीज तुम्हाला माहिती आहेत, काय आहेत, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. थर्ड, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्याचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात घ्यायच्यात आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. नंतर आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचा डोमेन काय असतो, रेंज काय असते, फंक्शनचे ग्राफ्स कसे स्केच केले जातात, साइन फंक्शनचा ग्राफ कसा येतो, कोसाइन फंक्शनचा ग्राफ कसा येतो, त्या संदर्भात चर्चा आपल्याला या पॉइंटमध्ये करायची आहे. आणि पोलर कोऑर्डिनेट्स हा नवीन पॉइंट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. ऑलरेडी आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजेच एक्स वाय प्लेन 2 डायमेन्शनल जॉमेट्री त्याच्यामध्ये एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट्स आहेत एखाद्या पॉइंटचे. पोलर कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे 2 डायमेन्शनल जॉमेट्री आपण पाहिलेली,
एखादा पॉइंट आपण कुठेही प्लॉट केला तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात एक्स वाय. तसाच पॉइंट आपल्याला या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पाहिजेत. पोलर कोऑर्डिनेट्स आपण आर आणि थीटा बघणार आहोत आणि त्याचे ते कसे घ्यायचे किंवा पॉइंट कसे प्लॉट करायचे या संदर्भाची चर्चा आपण या पॉइंट मध्ये करणार आहोत. नेक्स्ट आहे, आपणा सर्वांना माहिती आहे हे कोण आहेत तर पायथागोरस. त्यांनीही ट्रिगोनॉमेट्री मध्ये भरपूर असं संशोधन केलेलं आहे, सिद्धांत मांडलेले आहेत आणि म्हणून आपण या चॅप्टर मध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे त्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. ट्रिगोनॉमेट्री सेकंड. त्याच्यामध्ये कंपाऊंड एंगल्स कशाला म्हणायचं किंवा त्याच्यामध्ये कोणते पॉइंट्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम डिफरन्स अँगल्स. इथे आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला माहिती आहे, मग इथे दोन अँगल्स घेतले, अँगल ए आणि अँगल बी. मग सम म्हणजे काय येणार ए प्लस बी, डिफरन्स म्हणजे काय येणार ए मायनस बी. मग ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे अँगल्स आपल्याला इथे डिफरन्स आणि सम या स्वरूपात पाहिजे आहेत. म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय येतो, या फॉर्म्युल्यांची चर्चा आपल्याला या चॅप्टर मध्ये करायची आहे. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्स कोणत्या अँगल्सला अलाइड अँगल्स म्हणायचं तर 90 मायनस थिटा. थिटा हा ॲक्यूट अँगल आहे. 90 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो, 90 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो, 180 मायनस थिटा म्हणलं की सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आहे, 180 प्लस थिटा म्हणलं की थर्ड क्वाड्रंट. ओके, मग या सगळ्या अँगल्सला अलाइड अँगल्स म्हणायचं. आणि मग त्या संदर्भात ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे काय फॉर्म्युले येतात या अलाइड अँगलचे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स म्हणजे याच्यामध्ये हाफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल म्हणजे साइन थिटा बाय 2 थिटा, साइन 3 थिटा यांचे फॉर्म्युले काय येतात यांचं डिस्कशन आपल्याला ह्या पॉइंट मध्ये पाहायचं आहे. आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले हा एक पॉइंट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. आणि मग याच्यामध्ये आपण फॉर्म्युल्यांचा फक्त अभ्यास करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला पाहिजे आहेत. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल हा एक पॉइंट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. हे लिबनिज आहेत, जर्मन मॅथमॅटिशियन्स आहेत आणि यांनी डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसेस याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे. डिटर्मिनंट हा चॅप्टर तुम्ही गेल्या वर्षी स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2x2 ऑर्डरचे डिटर्मिनंट्स पाहिले, त्यांच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायचे तेही पाहिलं आणि त्याचं ऍप्लिकेशन म्हणजेच क्रॅमर्स तेही आपण पाहिलंय. यावर्षी आपल्याला डेफिनेशन अँड एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स तेच पाहायचं आहे, फक्त या डिटर्मिनंटची ऑर्डर आपल्याला 3x3 मध्ये पाहिजे आहे. आणि मग आपल्याला गेल्या वर्षीचा पार्ट इथे दिलेला आहे. हा डिटर्मिनंट याची ऑर्डर 2x2 आहे. 2x2 का म्हणायचं तर 2 रोज आहेत, फर्स्ट रो सेकंड रो आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणून याला आपण ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट 2 असंही म्हटलं जातं किंवा 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट असंही म्हटलं जातं. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, त्याचा एक फॉर्म्युला आहे. एडी हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, एडी मायनस सीबी म्हणजेच त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू एडी मायनस बीसी या पद्धतीने फाइंड आउट करायचे. फॉर एक्झाम्पल 7 9 मायनस 4 3 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहोत. 7 इंटू 3 मायनस 4 इंटू 9 म्हणजेच 21 प्लस 36 इज इक्वल टू 57. अशा पद्धतीने 2x2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली. अशाच पद्धतीने आपल्याला 3x3 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 3x3 ऑर्डर असणाऱ्या डिटर्मिनंटचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. नंतर मायनर्स कसे फाइंड आउट करायचे, कोफॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे डिटर्मिनंटचे ते आपण पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट त्यांचाही स्टडी आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये. त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट्स 10 क्लासमध्ये डिटर्मिनंटचं ऍप्लिकेशन्स पाहिलेलं आहे. क्रॅमर्स रूल. या वर्षी आपल्याला 3
लिनियर इक्वेशन्स दिल्यानंतर त्यांच्या अननोनची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये फाइंड आउट करतो. AI, BI, CI आणि DI हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत, रिअल नंबर्स आहेत. आणि XYZ हे काय आहेत? अननोन्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत. मग त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, ते लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे, याचा अभ्यास आपण या पॉइंटमध्ये डिस्कस करणार आहोत बाय युझिंग क्रॅमर्स रूल. x इज इक्वल टू dx अपॉन डी, y इज इक्वल टू dy अपॉन डी आणि z इज इक्वल टू dz अपॉन डी. यांनी हा शोध लावला. हे कोण आहेत? क्रॅमर्स. नंतर याच्यामध्ये आणखी आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. इंट्रोडक्शन ऑफ मॅट्रायसिस. मॅट्रायसिस कशाला म्हणायचं, त्याची ऑर्डर कशी असते, टाइप्स ऑफ मॅट्रायसिस काय आहेत, त्याचं डिस्कशन आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायचं आहे. मॅट्रायसिसचे इंट्रोडक्शन पाहणार आहोत आणि मग याच्यामध्ये आपल्याला काही ऑपरेशन्स, मॅट्रायसिसचे काही ऑपरेशन्स आपण इथे पाहणार आहोत. आता ऑपरेशन्स म्हटलं की तुमच्या लक्षात मेडिकलशी रिलेटेड येतं, पण इथे आपल्याला मॅथमॅटिक्सशी रिलेटेड किंवा या पॉइंटशी रिलेटेड ऑपरेशन्स पाहायचे आहेत. नेक्स्ट पॉइंट, ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसिस. प्रॉपर्टीज आपल्याला त्याच्याशी रिलेटेड पाहायच्यात. हे सायंटिस्ट आहेत युक्लिड. त्यांनी काय म्हटलंय? द लॉज ऑफ नेचर आर बट मॅथमॅटिकल थॉट्स ऑफ गॉड. याचा अर्थ काय होतो, तर निसर्गाचे नियम भगवंताचे गणिती विचार आहेत, असं या मॅथमॅटिशियनचं विधान आहे किंवा थॉट्स आहेत. हे ग्रीक मॅथमॅटिशियन्स आहेत. चॅप्टर नंबर 5, स्ट्रेट लाईन. आपण 10 क्लासला स्ट्रेट लाईन पाहिलेलं आहे, त्याचे स्टँडर्ड इक्वेशन्स पाहिलेले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्स पाहिलेले आहेत, स्लोप पॉइंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म. ओके, याच्यामध्ये आपल्याला लोकस म्हणजे काय, लोकसचं इक्वेशन काय असतं, त्याच्या संदर्भात चर्चा या पॉइंटमध्ये आपल्याला करायची आहे. लोकस म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे सर्कल. सर्कलवरचे जेवढे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचा सेट म्हणजे काय, तर लोकस. आणि त्या सर्कलचं इक्वेशन कसं येतं ते आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायचं आहे. सेट ऑफ ऑल पॉइंट्स सॅटिस्फाईंग सम जॉमेट्रिकल कंडिशन. काही जॉमेट्रिकल कंडिशन आहे ते सॅटिस्फाय करणारे पॉइंट्स दिलेली या पॉइंटमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आपण लोकस याची डेफिनेशन पाहिलेली आहे. सेट ऑफ ऑल पॉइंट्स सॅटिस्फाईंग सम जॉमेट्रिकल कंडिशन. मग सर्कल घेतलं तर जॉमेट्रिकल कंडिशन काय, तर सर्कलचे पॉइंट्स हे इक्विडिस्टन्स असतात. म्हणजे कोणतेही 2 पॉइंट मधलं डिस्टन्स सेंटर पासूनच कसं असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे रेडियस आपली सगळीकडे कशी असणार आहे, सेम असणार आहे. ती जॉमेट्रिकल कंडिशन आपण घेऊन सर्कलचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं, म्हणजे सर्कलचं इक्वेशन म्हणजेच लोकस, इक्वेशन ऑफ लोकस कसं फाइंड आउट करायचं ते आपण या पॉइंटमध्ये डिस्कस करणार आहोत. इक्वेशन्स ऑफ अ लाईन इन डिफरंट फॉर्म्स याची चर्चा आपण केलेलीच आहे. स्लोप पॉइंट फॉर्म, इंटरसेप्ट फॉर्म किंवा 2 पॉइंट फॉर्म. इथे आपल्याला आणखी पाहायचं आहे नॉर्मल फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म यांची चर्चा करायची, यांचे इक्वेशन्स काय आहेत स्टँडर्ड ते पाहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये डिस्कशन करायचं आहे. अँगल बिटवीन 2 लाईन्स. मग त्या लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्यामधला अँगल काय आहे, पॅरलल असतील तर त्यांच्यामधला अँगल काय असतो, कशा पद्धतीने असतो, ते आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. मग एक लाईन असेल आणि त्या लाईनच्या अबाव किंवा बिलो कुठेही पॉइंट असेल तर त्या पॉइंटचं डिस्टन्स आपल्याला त्या लाईन पासूनचं काय येतं ते आपल्याला या पॉइंटमध्ये डिस्कस करायचं आहे. फॅमिली ऑफ लाईन्स. आता फॅमिली आपल्याला हा वर्ड परिचयाचा आहे. मग आपली एक फॅमिली आहे, बरोबर आहे. सी डिव्हिजन हा त्याचा केंद्रबिंदू आहे, किंवा तुमचं घर ही फॅमिली, आडनाव हा केंद्रबिंदू आहे. तसंच लाईन्स एकाच पॉइंट मधून जात असतील तर त्या लाईन्सला काय म्हणायचं, फॅमिली ऑफ लाईन्स. हा कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. डू नॉट डिस्टर्ब
माय सर्कल्स. म्हणजे पुढचा चॅप्टर आपला कोणता असणार आहे? सर्कल. चॅप्टर नंबर 6. आता सर्कल संदर्भात भरपूर असं रिसर्च किंवा सिद्धांत अरिचमेडी यांनी मांडलेला आहे. आणि सर्कलचं इक्वेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये काय असतं याचा डिस्कशन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. इक्वेशन ऑफ अ सर्कल अँड इट्स डिफरंट फॉर्म्स. म्हणजे जसं आपल्याला स्ट्रेट लाईनचे डिफरंट फॉर्म बघितले, तसेच सर्कलचे डिफरंट फॉर्म आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची. त्याचे इक्वेशन्स कसे असतात, काय असतात या संदर्भात डिस्कशन आपल्याला या पॉइंटमध्ये करायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट टू अ सर्कल. टँजंट म्हणजे काय? स्पर्शिका. म्हणजे त्या सर्कलला स्पर्श करणारी लाईन म्हणजे आपण टँजंट म्हणतो. ती लाईन सर्कलच्या एकाच पॉइंटमध्ये जाते, एकाच पॉइंटमधून जाते. म्हणजेच इथे टँजंटची डेफिनेशन आपण काय करणार आहोत? अ लाईन पासिंग थ्रू ओनली वन पॉइंट ऑफ कर्व इज कॉल्ड टँजंट लाईन. म्हणजेच इथे सर्कल ही कर्व आहे आणि त्या सर्कलच्या एकाच पॉइंट मधून जी जाणारी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे? टँजंट. त्या टँजंट लाईनचं इक्वेशन काय असतं ते आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायचं आहे. कंडिशन फॉर टँजन्सी. मग ती लाईन त्या सर्कलला केव्हा टँजंट करत असेल किंवा स्पर्श करत असेल त्याची कंडिशन काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे. आणि आणखी एक नवीन पॉइंट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. डिरेक्टर सर्कल किंवा डायरेक्टर सर्कल असं म्हटलं तरी चालेल. हा एक पॉइंट आपल्याला याच्यामध्ये नवीन डिस्कस करायचा आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे कोनिक सेक्शन. आता कोन आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, त्याचा एरिया किंवा सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम याच्याशी रिलेटेड फॉर्म्युलेज आपण स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत. आता इथे आपल्याला कोनिकचे सेक्शन्स पाहिजे आहेत. मग कोनिकचे सेक्शन्स कोणते आहेत? तर पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. त्यापैकी एक इलिप्टिकल ऑर्बिट आपल्याला माहिती आहे म्हणून इलिप्स आपल्याला परिचयाचा आहे. पॅराबोला काय असतो, हायपरबोला कसा असतो या संदर्भाची चर्चा आपल्याला या पॉइंटमध्ये डिस्कस करायची आहे. मग हा कोन आहे. टू स्ट्रेट लाईन्स, या दोन स्ट्रेट लाईन्स आहेत आणि त्या अशा रोटेट केल्या की आपल्याला कोन मिळणार आहे. डबल कोन याला म्हणायचं. खाली एक कोन तयार होतो आणि वरती एक कोन तयार होतो. याला डमरूही म्हटलं जातं. ओके, मग हा जो काय कोन आहे आणि हा जो ग्रीन शेडेड रिजन आहे ते प्लेन आहे. ते प्लेन हा या कोनचा जो व्हर्टेक्स आहे, हा सेंटर जो आहे त्या व्हर्टेक्स मधून एक लाईन पासिंग होत असेल अशा पद्धतीने, जी या पद्धतीने, मग ती लाईन जी आहे त्याला आपण ऍक्सिस म्हणतो. आणि मग त्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर जर प्लेन कट करत असेल तर आपल्याला हा जो फिगर मिळणार आहे ती आपल्याला काय मिळणार आहे? सर्कलची मिळणार आहे. जर ऑब्लिकने कट केलं त्या कोनला तर आपल्याला इलिप्स मिळणार आहे. ओके, आणि म्हणजे या लाईनला पॅरलल असं जर कट केलं प्लेनने कोनला तर आपल्याला पॅराबोला मिळणार आहे. आणि पॅरलल ऍक्सिसला कट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? हायपरबोला मिळणार आहे. त्याचे शेप्स या पद्धतीचे आहेत. हा सर्कल आहे म्हणजे असा कट केला की आपल्याला सर्कल मिळणार आहे. असा कट केला की आपल्याला इलिप्स मिळणार आहे. या पद्धतीने कट केला की पॅराबोला मिळणार आहे. आणि या पद्धतीने कट केला की हा हायपरबोला आपल्याला या पद्धतीने मिळणार आहेत. आणि मग याचे स्टँडर्ड इक्वेशन्स काय आहेत त्याची चर्चा आपण या पॉइंटमध्ये करणार आहे. स्टँडर्ड इक्वेशन्स ऑफ कोनिक्स. इक्वेशन ऑफ टँजंट टू द कोनिक्स. म्हणजे पॅराबोलाला टँजंट लाईन काय असते, कशी काढायची, त्या टँजंट लाईनचं इक्वेशन काय असतं हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. हायपरबोलाला टँजंट लाईन कशी काढायची, त्याचं इक्वेशन काय असतं ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. कंडिशन फॉर टँजन्सी. मगाच्या सारखं सर्कलची कंडिशन ऑफ टँजन्सी पाहिली त्याच पद्धतीने या तिन्ही सेक्शनची कंडिशन ऑफ टँजन्सी पाहायची आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी पाहिलेला आहे. म्हणजेच मीन, मोड, मीडियन याचा अभ्यास लास्ट स्टँडर्ड मध्ये केलेला आहे. ते मेजर्स हे सेंट्रल टेंडन्सीचे आहेत. या टॉपिक मध्ये आपल्याला
मेजर्स ऑफ डिस्पर्शन्स पाहायचं आहे. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डिस्पर्शन हा एक पॉइंट डिस्कस करायचा आहे. त्याच्यावरून डिस्पर्शनची ओळख होईल आपली. नंतर रेंज हे एक मेजर आहे डिस्पर्शनचं. नेक्स्ट मेजर आहे व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याचे फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहेत आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. कोएफिशियंट ऑफ व्हॅरिएशन काय असतं तेही आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. आणि लास्ट चॅप्टर म्हणजे प्रॉबॅबिलिटी. प्रॉबॅबिलिटीचा अभ्यास तुम्ही लास्ट स्टँडर्डमध्ये केलेला आहे. ओके. प्रॉबॅबिलिटी म्हणलं की रँडम एक्सपेरिमेंट, नंतर इव्हेंट, ओके, सॅम्पल पेस, या सगळ्या टर्मिनॉलॉजीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. नंतर कन्सेप्ट ऑफ प्रॉबॅबिलिटी, फॉर्म्युला काय आहे प्रॉबॅबिलिटीचा, कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. ॲडिशन थिअरम आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. नंतर कंडिशनल प्रॉबॅबिलिटी आपल्याला या प्रॉबॅबिलिटीमध्ये पाहायचं आहे. मल्टिप्लिकेशन थिअरम आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. आणि बाईस थिअरम हा एक थिअरम आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. म्हणजे एवढे 6 पॉईंट याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत. फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स हा फार महत्त्वाचा विषय आहे जो तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी किंवा पुढच्या एज्युकेशनसाठी फार महत्त्वाचा आहे. मॅथमॅटिक्स हा केवळ इंजिनिअरिंगसाठीच नाही तर इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये मॅथमॅटिक्सचा उपयोग होतो. फिजिक्समध्ये होतो, केमिस्ट्रीमध्ये होतो. जर तुमचं मॅथमॅटिक्स परफेक्ट असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री यासारखे विषयही तुम्हाला सोपे वाटायला लागतात. आणि म्हणूनच हा मॅथमॅटिक्स विषय आपल्या पुढील वाटचालीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी फार महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बेसिक मॅथमॅटिक्स मिस्टर पवार प्रशांत देवीदास या सरांनी डिस्कस केला. त्यांनी बेसिक फॉर्म्युले डिस्कस केले आणि त्यांनी एक टेस्ट दिली होती. 5 MCQs होते. MCQs तुम्ही गेल्या वर्षीही पाहिलेले आहेत. 4 ऑप्शन्स असतात, त्यातला एक ऑप्शन करेक्ट असतो आणि बाकीचे सेम असतात, सिमिलर असतात, कन्फ्युजन करणारे असतात, पण त्यातलं अँसर मात्र एकच असतं. काही मुलांचे फोन आले की सर याचं अँसर चुकलेलं आहे, याचे ऑप्शन चुकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत, सगळे MCQs करेक्ट आहेत, त्यांचे अँसर्स त्याच्यामध्ये आहेत. फक्त आपण सोडवायची तयारी दाखवा, व्यवस्थित फॉर्म्युले लक्षात घ्या आणि त्या फॉर्म्युल्यांच्या आधारेच ते प्रॉब्लेम्स किंवा ते MCQs तुम्हाला दिलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला केव्हाही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. या कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती किंवा या कोविड-19 मुळे आपल्याला ही मेथड अप्लाय करावी लागते ऑनलाईन टीचिंगची. आपण ऑफलाईन ज्यावेळी कॉलेज चालू करू त्यावेळी हे पॉइंट्स आपण किंवा हे चॅप्टर्स आपण डिस्कस करणार आहोत. अभ्यास मंडळाने या कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती जरी 25-30% सिलेबस कमी केला असेल तरीही पुढच्या मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने किंवा इंजिनिअरिंगच्या BScच्या दृष्टीने सगळेच टॉपिक्स, सगळेच पॉइंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. ते फॉर्म्युले किंवा त्या डेफिनेशन्स, थेरम्स आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचेत, ॲप्लिकेशन सॉल्व्ह करायचेत. ॲप्लिकेशन्स कसे असतात आणि त्याचा डे टू डे लाईफमध्ये कशा पद्धतीने यूज होतो हेही आपल्याला या मॅथमॅटिक्समध्ये पाहायचं आहे. तर याच पद्धतीने पेपर 2, या पेपर 2 मध्ये कोणते चॅप्टर्स आहेत, त्याचा 10वीचा बेस काय आहे हे आपण तो पेपर चालू करत असताना त्या चॅप्टरचं किंवा त्या पेपरचं सिलेबस डिस्कशन मी पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे. थँक यू व्हेरी मच.